पुणे शहरातील नवले ब्रिज येथे गुरुवार सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली आहे। सातारा रोडवरून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या कंटेनर ट्रक आणि 4 चाकी वाहनांचा अपघात झालाय। या घटनेमध्ये ट्रक आणि कंटेनरला आग लागून 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर 10 पेक्षा अधिक जण जखमी झालेत। जखमी झालेल्यांवर सध्या उपचार सुरू आहेत। पुढचा जो कंटेनर होता ना आणि पाठीमागचा, त्या पुढच्या पाठीमागच्या कंटेनरचे टोटली ब्रेक फेल झाले। त्या अगोदर पण त्या अपघाताच्या अगोदर तो पुढे आलेला होता गाड्याला धडकन। त्यामुळे काय झालं, मधली जी कार होती ही त्या दोन्ही ट्रकच्या मध्ये यांनी ब्रेक मारल्यामुळे ते काय झालं, दोन्ही ट्रकच्या मध्ये ती कार पूर्णपणे हे झाली। एक 2 व्हीलर वाला सुद्धा होता, तो बाहेर सोडून पळून गेला। तो पोलिसच्या नंबरवर कॉल केला, त्यानंतर 5 ते 7 मिनिटात पोलीस पण आले घटनास्थळी आणि त्यानंतर मग अग्निशामकच्या ज्या गाड्या होत्या त्यांना आपण फोन लावल्यामुळे त्या पण गाड्या आपल्या लगेच आल्या। गाड्या वरतून खाली येत होत्या कंटेनर, या कंटेनरचा ब्रेक फेल झाला। त्यामध्ये त्यांनी जवळजवळ 8 ते 10 गाड्यांना उडवत या ठिकाणी पोहोचला। त्या दोन कंटेनर, एक पुढे कंटेनर चालला होता, त्याच्या मागून एक कंटेनर, त्याच्यामध्ये एक कार होती, त्या कार मध्ये एक मोठी फॅमिली देखील होती। त्या फॅमिली पूर्णतः जळून खाक झालेली आहे। या अपघातात जवळपास माझ्या माहितीनुसार 7 ते 8 जण मृत्युमुखी पडलेले आहेत, जळून खाक झालेले आहे। त्याचप्रमाणे मागे अनेक गाड्या ज्या अपघात करत आल्या त्यामध्ये 15 ते 20 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती दिलेली आहे। बसमध्ये 18 लोक होती, बसला पण धडक दिलेली, पूर्ण पलटी झालेली। रेस्क्यू ऑपरेशन जे काही करायचे होता ते रेस्क्यू ऑपरेशन ऑलमोस्ट कंप्लीट झालेली आहे। गाडीमध्ये जे काही बॉडीज होते त्यांना काढण्यात आलेले आहे, त्यांना ससून हॉस्पिटलला पाठवण्यात आलेले आहे। या परिसराचे जे काही हॉस्पिटल्स आहेत त्या हॉस्पिटल्समध्ये आमचे पथक पोहोचलेले आहे। एक्झॅक्टली किती इंजर्ड आहे, इंजर्ड स्टेटस काय आहे याची पूर्ण पडताळणी आमचे पथक वेगवेगळे हॉस्पिटल्सला करत आहे। आतापर्यंतच्या माहितीनुसार 6 लोकांची मृत्यू झालेली आहे आणि अंदाजन 10 ते 12 लोक इंजर्ड आहे। एक्झॅक्ट संख्या थोडा वेळ लागेल त्यामध्ये पोहोचण्यामध्ये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।